नमस्कार मित्रांनो, वाटतोय ना इतर बागांपेक्षा वेगळा बाग. पूर्ण बाग बघून घ्या तुम्ही. आपला रेग्युलर बाग जे राहतात एकदम हिरवेगार राहतात आणि हा बाग जो आहे हा पिवळा बाग आहे. मग शेतकऱ्यांनी इथे काही चूक केलेली आहे का? नाही. शेतकरी सांगता मी जवळपास इथे 5 टारल्या शेणखत टाकलेले म्हणे त्यांच्या मोठे गायी वगैरे आहेत. पिवळं होतं तर होतं, नंतर हाही प्रकार होतो, जळायला लागतात रोप. असं का होतं? का मी परत परत सांगतो. आता तुम्हाला प्रॅक्टिकली दाखवतो मित्रांनो. आता ही जमीन आहे. ही जी जमीन आहे याच्यामध्ये हे जे खडे दिसत आहेत ना महाराज तुम्हाला, हे कॅल्शियम कार्बोनेटचे आहेत. आणि कॅल्शियम कार्बोनेट असल्यामुळे जमिनीमध्ये फेरस राहत नाही. जिथे कॅल्शियम राहिला तिथे फेरस राहत नाही. कॅल्शियमचं आणि फेरसचं जमत नाही. आणि ज्या जमिनीमध्ये फेरसची कमतरता, तर तुम्हाला इथे दिसेल मित्रांनो, आणि ही पूर्ण फेरसची कमतरता आहे. अशा प्रकारे इथे फेरसची कमतरता असल्यामुळे हा पूर्ण परिणाम झाला. यांनी जर टायमावर लक्षात घेतलं असतं ही कशाची डिफिशियन्सी आहे, तर यांना एवढा प्रॉब्लेम आला नसता महाराज. यांनी समजा मुळा घेतले तर हे झाडाचं पीक आहे. झाड अशी गोष्ट आहे की तुम्ही हे कशा वाटे बी अन्न घेतं, मुळांवाटेही घेतं आणि झाड पानांवाटेही घेतं. वरून फेरसचे जर लगातार स्प्रे ठेवले असते, हे त्यांना माहिती आहे ही चुनखड जमीन आहे, इथे हा प्रॉब्लेम येतो, तर फेरसचे वगैरे स्प्रे ठेवले असते, ड्रिपने फेरस ठेवला असतं, एकदा फेरस वरून स्प्रे घेताना इडिटिव्ह फेरस, तर चांगला परिणाम झाला असता. तर तुमच्याकडे असा प्रकार जर जाणवत असेल, खाली चुनखड जमीन असेल, तर समजून घ्यायचं की ही फेरसची डिफिशियन्सी आणि त्या पद्धतीने आपण प्रिपेअर राहायचं. नाहीतर तुम्हाला अशा प्रॉब्लेमला सामोरं जावं लागेल. जय हिंद, जय महाराष्ट्र.